महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला। संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। चोपडा नगर परिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता सचिन पाटील यांनी 1 जानेवारी रोजी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। चोपडा तालुक्याचे माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामनिवास झवर साहेब यांच्या उपस्थितीत आयोजित समारंभात नम्रता पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। आयोजित समारंभात सर्व निवडून आलेले नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्कार समारंभावर लताताई सोनवणे व शिवसैनिकांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील व सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रामनिवास झवर यांनी झालेल्या कामांचे व उर्वरित कामांचा आराखडा नगराध्यक्ष व माजी आमदार यांच्या समोर मांडला। त्यानंतर नम्रता पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले, मी जनतेच्या विश्वासावर खरे उतरेन आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने चोपड्याचा सर्वांगीण विकास करेन। चोपड्याच्या सर्वांगीण विकास हाच आमचं ध्येय राहील, असे लोकनियुक्त नगराध्यक्ष नम्रता पाटील यांनी सांगितले। माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या सर्वांच्या अभिमानाने मला नगराध्यक्षपद मिळालेलं आहे। शिवसेना शिंदे गटाकडून त्याबद्दल सगळ्यांचे खूप आभारी आहे। तसेच आज माझा जो हा पद सोहळा आपण पार करत आहोत त्यांनी चोपड्याच्या जनतेला एका विकास करायचा ध्यास आम्ही हाती घेतलेला आहे। सर्वांच्या मार्गदर्शनाखाली बरोबर आपल्या चोपड्या नागरिकांच्या ज्या मूलभूत ज्या सुविधा त्यांचे जे हक्क आहेत ते आम्ही नक्कीच पार करू। आपल्या नगर परिषदेत चांगले अधिकारी लाभलेले आहेत, चांगला स्टाफ लाभलेला आहे। तर नवनवीन प्रकल्प आपल्याला कसे राबवता येतील आणि जास्तीत जास्त निधी आपल्या चोपडा शहरात कसा आणता येईल यावर आम्ही महाराष्ट्र टुडे न्यूज साठी यज्ञेश्वर पाटील, चोपडा, जळगाव।